नमस्कार सगळ्यांना। तर आमच्या इथे दारावर सकाळी मसालावाला आला होता, त्याच्याकडे पास्ता पण होतं म्हणून मी घेतले होते, कधीतरी मुलांना करून देता येईल म्हणून। आणि आबीचं संध्याकाळी चालू झालं की मम्मी मला लई भूक लागली, पास्ता करून दे। त्याला भूक तर लागली नव्हती पण पास्ता खायचं होतं त्यामुळे तसं म्हणत होता। आता तुम्ही बघितलात मी करत होते तर मला मदत करायचं पण काम चालू होतं। आणि इकडे एका पातेल्यामध्ये मी पाणी मीठ टाकून नाही 15 मिनिटं पास्ता शिजवून घेतलं त्यामध्ये। आणि इकडे मी पाणी नितळायला ठेवले आणि ते एका कढईमध्ये तेल टाकून जिरं टाकले, त्यानंतर लसूण मी चिरूनच टाकले आणि मिरची टाकून कांदा टाकून चांगलं फिरवून घेतलं, त्यानंतर टोमॅटो टाकले आणि सगळे बेसिक मसाला टाकले, भगवती वडा मसाला, हळद, अजून बरेच मसाला टाकतात ह्यामध्ये, मॅजिक मसाला वगैरे। पण माझ्याकडे सध्या एवढंच होतं आणि आम्हाला झटपट पण पाहिजे होतं त्यामुळे हाय त्या मसाल्यामध्येच मी ते ॲडजस्ट केलेलं आहे। तर त्यात थोडंसं कोथिंबीर टाकून फिरवून घेतलं आणि मग सगळं पास्ता टाकले, त्यानंतर सोया सॉस टाकले, टोमॅटो सॉस असला तर टाकू शकता, नसलं तर नाही टाकलं तरी तसंही छान लागतं। तरी ते झालं होतं बघा आपलं मस्तपैकी पास्ता रेडी। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा।